24 मार्च 2026 रोजी या घटनामधील जो हे आहे, जखमी आहे सुशील तेलगोटे यांच्यावर खुनाचा प्रयत्न गोलू ठाकूर आणि त्याच्या इतर सहकार्याने केला. त्याच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिन्ही आरोपींना तात्काळ पोलिसांनी अटक केली. संबंधित जखमीचा उपचार आयकॉन इथे सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि संबंधित गुन्ह्यामध्ये कलम 103 खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच दरम्यान फिर्यादी यांनी आणखी एक आरोपी असल्याचे सांगितले आणि आरोपी निष्पन्न झाल्यावरून आणखी एक आरोपी ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींचा 2 वेळा PCR घेण्यात आलेला आहे आणि आज घटनेला संबंधित आरोपींनी कशा प्रकारे स्वरूप दिले त्याचा एक सीन रिक्रिएशन चारही आरोपींनी प्रत्येकाने कशी भूमिका त्यामध्ये निभावली या अनुषंगाने पूर्ण माहिती घेण्यात आली आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे आणि संपूर्ण घटनेचा सीन रिक्रिएशन करून पंचनामा करून पुढील कारवाई सुरू आहे. हत्येचं नेमकं कारण असं आहे की हे चारही आरोपी आणि यामध्ये जो मृतक आहे हा एकमेकांना ओळखत होते, बरेचदा आतमध्ये भेटले होते आणि मृतकाने त्यांच्यावर विश्वास ठेवून सोबत गेले. सोबत पार्टी करत असताना त्याच्यामध्ये काही एकमेकांबद्दल शिवीगाळ आणि बोलचाल झाली आणि त्यातूनच ते नशेमध्ये गोलू ठाकूर आणि ते सहकाऱ्यांनी या व्यक्तीला आर्मी जवान सुशील तेलगोटे यांचा खून